विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1 ते 100 दरम्यान किती मूळ संख्या आहेत आणि त्या कोणत्या आहेत हे शोधण्याची पद्धत बघणार आहोत. तर इरेटोस्थेनीस, नेम ऑफ दॅट मॅथमॅटिशियन इज इरेटोस्थेनीस, मेथड ऑफ फाइंडिंग प्राइम नंबर. इरेटोस्थेनीसची मूळ संख्या शोधण्याची पद्धत किंवा चाळणी पद्धत समजतात. आपण 1 ते 100 संख्या घेतल्या आणि आपल्याला एका चाळणीत टाकायच्या आहेत आणि त्या चाळायच्या आहेत. ज्या खाली गळाल्या ते कंपोजिट नंबर आणि जे चाळणीमध्ये शिल्लक राहिले ते आहेत प्राइम नंबर्स. प्राइम नंबर्स म्हणजे मूळ संख्या ज्या प्राइम आहेत. तुम्हाला यू नो व्हेरी वेल व्हॉट इज प्राइम नंबर. मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येचे एक व ती संख्या व्यतिरिक्त अन्य विभाजक असत नाही त्याला म्हणतात मूळ संख्या. फॉर एक्झाम्पल आपण जर उदाहरण घेतलं 3. आता 3चे अवयव सांगा बरं. 1 आणि 3. अजून 2ने भाग करतो का 3ला? कसं काय 2 म्हणतो? कोण म्हणतंय? नाही. आता 2 ही संख्या आहे. 2चे अवयव विभाजक काय आहेत? 1 आणि 2 विभाजक. म्हणजे या संख्येमध्ये 2ला भाग जातो. 4 घ्या बरं. 4ला 1 भाग जातो, 2 जातो, 4 म्हणजे याला 4ला 1 आणि 4 व्यतिरिक्त अजून एक विभाजक आहे 2. हो, कळलं की? म्हणून ही मूळ संख्या आहे का? नाही, ती संयुक्त संख्या आहे. दॅट इज कॉल्ड कंपोजिट नंबर. याच फक्त मूळ संख्या, कारण ज्या संख्येला एक व ती संख्या या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्याला म्हणतात मूळ संख्या. मग आता आपल्याला मी इथं या ठिकाणी ब्लॅक बोर्ड वरती, ग्रीन बोर्ड वरती 1 ते 100 अंक लिहिलेले आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, या संख्यांमध्ये मूळ संख्या आपल्याला सिलेक्ट करायच्या आहे. मित्रांनो, रामानुजन नावाचा गणितज्ञ होता. रामानुजन जगाला, भारताने जगाला दिलेली सर्वोत्कृष्ट देणगी म्हणजे रामानुजन. रामानुजन यांना फार वेळ लागत होता या मूळ संख्यांनी. ते कंपोजिट नंबर आणि ते अनंतापर्यंत पोहोचत होते. प्राइम नंबर त्याचा शोध ते घेत होते. त्यांनी असंख्य प्राइम नंबर शोधून काढले, असंख्य. आणि ते अनंताच्या जवळपास पोहोचण्याची त्यांची तयारी होती. ते नेहमी इन्फिनिटी असं म्हणत राहायचे. तर बघूया आपण 100 नंतर बघू. आपली मर्यादा फार कमी आहोत. आपण काही रामानुजन वगैरे होणार नाही आहोत किंवा नाही आहोत, है की नाही? प्रयत्न करूया. 1 ते 100 उडी मारू आपण. तर मला सांगा, 1 ही संख्या मूळ आहे का संयुक्त आहे? नाही, मूळ नाही आणि संयुक्तही नाही. व्हेरी गुड. 1 ही संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही. कारण का? एकाला एकच विभाजक आहे. अजून कशा संख्येने भाग जातो का? नाही. म्हणून 1ला या ठिकाणी आपण चौकोन करायचा आहे. काय करायचं आहे? चौकोन. लक्षात ठेवा, 1 इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मग आता 2 ही संख्या मूळ संख्या आहे का? हो. हो. 1 आणि 2 दोन विभाजक आहेत. 1 आणि 2. 3 सुद्धा मूळ संख्या आहे. मग आता आपल्याला काय करायचं? हा जो 2 आपण निवडलेला आहे मूळ संख्या, या 1 ते 100 अंकांमध्ये ज्यांना ज्यांना 2ने भाग जातो त्या संख्या काय करायच्या? कट करायच्या. 2ने भाग जायची संख्या काय असेल? समसंख्या असेल. काय असेल? सम. त्या इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इवन नंबर. मग बे 2 काय म्हणा? बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 7 12, बे 7 14, बे 8 16, बे 9 18, बे 20 22. आता ज्या समसंख्या आहेत ना त्यांना भाग जातो. 24 ला जातो, 26 28 30, 32 34 36 38 40, 42 44 46 48 52 54 56. माझा स्पीड जास्त आहे तुमच्या म्हणण्यापेक्षा. ज्या समसंख्या आहेत त्या आपण काय केल्या? डिलीट केल्या. कारण समसंख्यांना 2ने भाग जातो. झालं? एवढंच संख्या आपण तर संपवून टाकलं. आता थोडंसं संख्या उरलेलं आहे. आता बघू 3. 3 ही मूळ संख्या ठरलंय ना? 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6 गेल्या, 3 चौक 12 गेल्या, 3 5 15, 3 6 18 आधीच गेलेलं आहे. 3 7 23, 24, 3 9 27, 30 गेलेलं आहे. 33 जाईल की नाही? 11 त्रिक 33, 12 त्रिक 36 गेलेलं आहे. 13 त्रिक 39, 14 त्रिक 42 गेलेलं आहे. 15 त्रिक 45, 16 त्रिक 38 गेलेलं आहे. 17 त्रिक 51, 18 त्रिक 54 गेलेलं आहे. 19 त्रिक 57 या तीन भाग जातो. आणि 20 त्रिक 60 त्याला पण जातो. 3ने भाग जातो कायला बघा? जातो. 3 1 3 3 3 6, 21 त्रिक 63,
याला जातो का जातो 3 दुने 6 3 त्रिक 9 3 आणि भाग जातो 71 3 भाग जातो का नाही 73 ला नाही 75 जातो का बघा 3 दुने 6 1 उरला 3 5 15 याला नाही इथं 3 आणि भाग जात नाही याला जातो का बघा बरं जातो 3 दुने 6 2 उरले 3 7 21 3 दुने 6 2 नाही येतो याला जातो 3 दुने 6 2 उरले 3 9 27 नाही झालं याला जातो 3 3 9 3 1 3 हा 93 पूर्ण कट केला आपण त्यानंतर याला जातो का नाही नव्याला जाईल का 3 आणि भाग नाही 3 3 9 3 3 9 बघा एवढ्या संख्या कट झालेल्या आहेत आता 5 आणि बघू आपण 5 मूळ संख्या आहे का आहे 5 दुनी 10 5 ज्यांचे कसं नाही 5 आहे आता काय करायचं 5 आणि कोण आपण बघितलं विभाज्य सूत्र बघितलं बघा टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी शिकलो ना विभाज्य सूत्र ज्या संख्येच्या एकसाने 0 किंवा 5 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला 5 ने भाग मग आता इथं पुढे 5 आणि 0 बघा बरं इथं हा गेलेला आहे 0 पण गेलेला आहे 25 आहे की नाही अजून इथं काय राहिलंय 35 म्हणजे गेलेला आहे 55 85 आणि 95 ओके 5 आणि 20 संख्या गेल्या आता 7 बघा 7 सुद्धा मूळ संख्या आहे 7 2 14 7 7 49 7 21 गेलेले 7 चौक 28 7 35 7 सकम 42 7 7 49 7 8 56 7 9 63 7 10 70 आखरी 7 77 12 7 84 13 7 91 आणि 98 गेलेली आहे आता या संख्येचा संख्या काय एवढाच आहे 9 10 आहेत का मूळ संख्या नाही आता राहिलेल्या संख्या मूळ संख्या 11 13 17 एकोणावीस 23 एकोणतीस 31 37 41 43 हळू उठू नका 79 आता आपण ज्या संख्यांना गोल केलेले आहे त्या संख्या मूळ संख्या आहे येऊ आता ते आपल्याला काउंट करायचे आहेत किती बघूया आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 करेक्ट म्हणजे 1 ते 100 दरम्यान किती मूळ संख्या आहेत 25 1 ते 100 दरम्यान 25 मूळ संख्या आला काय 25 बरोबर हो 25 मूळ संख्या आहे आता तुम्ही या टेबलचं नीट निरीक्षण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की बघा काही दोन मूळ संख्यांच्या मध्ये एक संयुक्त संख्या आहे बघा फॉर एक्झाम्पल मी 3 आणि 5 च्या मध्ये कोणती संख्या घेतली 4 3 आणि 5 मूळ संख्या आहे प्राइम नंबर मध्ये कॉम्पोजिट नंबर आहे म्हणून 3 आणि 5 बरं आपल्याला काय म्हणायचं सांगितलं तुम्हाला मी 3 व 5 अजून सांगा बरं मला 5 व 6 करेक्ट 5 व 6 11 व 13 17 व 19 11 व 13 11 व 13 17 व 19 करेक्ट 17 व 19 41 व 43 29 आणि 31 राहून गेलं 29 30 31 29 व 31 हा 41 व 43 41 व 43 71 व 73 59 व 61 करेक्ट 59 व 61 71 व 73 71 व 73 71 व 73
त्यानंतर 79 नाही, 83 नाही, 89. हा आता समजलं की नाही एवढं? आपण बघितलं ही सगळे गोल केले, आपण सर्कल ज्यांना केले त्या 25 संख्या आहेत आणि त्या मूळ संख्या आहेत आणि एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. हे लक्षात ठेवा. आणि ह्या ज्या संख्या आहेत आता ह्यांना काय म्हणायचं की ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते त्यांना म्हणायचं आहे जोड मूळ जोड मूळ संख्या. कळलं का? त्यांना म्हणायचं आहे जोड मूळ संख्या. ज्या दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते त्या संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. मग आता 1 ते 100 दरम्यान किती जोडमूळ संख्या आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 जोडमूळ संख्या आहेत. जोड्या आहेत एकूण 8 संख्यांच्या जोड्या आहेत. 8 जोडमूळ संख्या आहेत. समजलं तुम्हाला? अशा प्रकारे हा टेबल डोळ्यावर व्हिज्युअलाइज करा. तुम्ही काय करायचा? व्हिज्युअलाइज. 1 ते 10 मध्ये कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत? 11 ते 20 मध्ये कोणत्या कोणत्या आहेत? 21 ते 30 मध्ये. तुम्ही जर थोडंसं या टेबलची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला मूळ संख्या डोळ्यापुढे दिसायला लागते. व्हिज्युअलाइज करायचं, डोळ्यापुढे चित्र करायला पाहिजे. 1 ते 100 अंकांमध्ये कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत. आणि असं जर झालं तर तुम्हाला परीक्षेला कोणती परीक्षा स्पर्धा परीक्षेमध्ये हे अतिशय सोपं होईल. ओके. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.